आणि हा जो इव्हेंट करतोय ह्याचे दोन्ही पाय चालत नाही, फक्त हातावरच करतोय. योग हैंडीकैप होके भी इन्होंने स्विमिंग बहुत अच्छी करी, कम टाइम में करी है. जो सपना लेके आप यहाँ पे आए थे, मुंबई आए थे, वो पूरा हो चुका है. कैसा लग रहा है? हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात पहिले तुम्हा सर्वांना जय शिवराय मित्रांनो. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच स्विमिंग इव्हेंट कवर करत होतो. लहान लहान मुलं सागरी प्रवास 17 किलोमीटर 36 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करून गेटवेला जात असतात किंवा कुठले कुठले डिस्टन्स कवर करत असतात. तो सर्व त्यांचा पराक्रम दाखवत असतो. पण हा दादा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण का 3 हँडिकॅप स्विमर जे हरियाणावरून आलेले आहेत ते धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटरचा सागरी अंतर प्रवास पूर्ण करणार आहेत. आणि त्या कुठले टाईपमध्ये करणार आहेत आणि ते कसे करणार आहेत ते आपले हेड कोच संतोष पाटील दादा, जे पूर्ण हे इव्हेंट मॅनेज करत असतात, ते आपल्या नेहमी सपोर्ट करत असतात. तर त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकूया. जय शिवराय दादा. या इव्हेंटबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली हा इव्हेंट आहे धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया. हा 36 किलोमीटरचं अंतर आहे. हां, ते रिले पद्धतीने होणार आहे आणि हे तीनही चांगल्या पट्टीचे स्विमर आहे. हां. आणि त्यांच्यातला एक जो आहे तो इंग्लिश चॅनलला सुद्धा रिले करून आलेला आहे लंडनमध्ये. आणि ही जी टीम आहे ते कॅनोईंग, कायकिंग वगैरे अदर स्पोर्ट्स पण करतात. हां, पण त्यांचं मेन क्षेत्र आहे तो स्विमिंग. तर त्यांना धरमतर गेटवे पोहायचं आहे आणि ते रिले पद्धतीने करायचं आहे. तर आज आपण आता धरमतरला निघतो आहे, धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया. आता पाहूया आपण किती तासात हे करतायत कवर, पण रिले पद्धतीने हे तिघे करणार आहे. एक जण स्टॉप घेईल, नंतर मग दुसरा त्याला सपोर्ट हो, करेल, हो. असं रिले टाईप. तेच सर्व का तुम्हाला या टायमिंग ठरलं जातं 1 तासाने की 2 तासाने असं. हां हां मग हां प्रत्येक जण आपापल्या टायमिंगनुसार जम्प करतो आणि ऑब्झर्वर असतात. आपल्या महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनकडून ऑब्झर्वर असतात. मग ते त्यांना ऑलरेडी आपण कळवलेलं असतं की आम्ही 1-1 तासानंतर की 2-2 तासानंतर करणार आहोत. ही पूर्ण माहिती दिली जातं. मग त्या पद्धतीने स्विमिंग होतं. ओके दादा. जय शिवराय दादा. जय शिवराय. धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि चला आता व्लॉग सुरू करूया ना. जय शिवराय. जय शिवराय. धरमतर जेट्टी टू गेटवे बोलला तर आपल्याला हा इव्हेंट धरमतर जेट्टीवरून सुरुवात करायची आहे. सो आपल्याला करंजी जेट्टीवरून बोट असते, जी पाठी बघते बघा, त्याच्यात वॉशरूम वगैरे सर्व असते. आणि नंतर मग ते आपल्याला जेट्टीला घेऊन जाईल, मग जेट्टीवरून जंप होईल. ते सर्व काय दाखवते तुम्हाला. आता करंजा जेट्टीला 12:30 वाजले. ठीक आहे, करूया इव्हेंटला सुरुवात. ते जे दादा आहेत सर्व त्यांना देखील तुम्हाला भेटवतोय. त्यांच्यासाठी शब्दच नाही उरलेत. आता काय बोलू मी तुम्हाला. त्यांचा सर्व पराक्रम तुम्हाला मी याच्यात दाखवणार आहे. चला जाऊया. मित्रांनो, मागाशी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे आपल्या 3 दादा लोक आहेत जे आज हे रिले करून हा इव्हेंट पूर्ण करणार आहे. 36 किलोमीटरचा सागरी प्रवास. त्याच्यातला आपला एक दादा आपल्यासमोर आहे. तर त्याच्याबद्दल आपण त्याला विचारूया. भाई जी, आपका नाम? मेरा नाम सुरेंद्र डाका है। और हमारे व्यूवर्स को आपके बारे में बताओ. मेरा नाम सुरेंद्र डाका है। मैं अंतर्राष्ट्रीय तैराक हूँ। मैंने कई देशों में गोल्ड मेडल्स हासिल किए हैं और अब मैं अरब सागर में 36 किलोमीटर स्विमिंग करने जा रहा हूँ। इसके पहले आपने किया था कभी अरब सागर, मतलब हमारे यहाँ पे इससे मुंबई? पहले मैंने गोवा में 10 किलोमीटर स्विमिंग की थी। हाँ, हम स्विमिंग 2014 से कर रहे हैं 14 और से गांव कर रहे के नहर और जोड़ में स्टार्ट की थी हमने स्विमिंग। स्विमिंग बहुत बढ़िया गेम है हाँ. और अपनी बॉडी अच्छी रहती है स्विमिंग से। मतलब आप आपने जब ये सोचा कि आपको स्विमिंग करने, तो मतलब आजू बाजू वाले और किंवा फैमिली वालों का रिएक्शन कैसा था? मतलब आज जो हमारे फैमिली बहुत बढ़िया है। हाँ. और हमारी सपोर्ट करती है, गांव वाले भी हमारी सपोर्ट करते हैं भी। आप स्विमिंग करो, अच्छा लगता है, गांव का नाम रोशन होता है, ज़िले का नाम रोशन होता है, पूरे हरियाणा का नाम रोशन होता है, पूरा इंडिया का नाम रोशन होता है। ओके ओके सर जी, आपको हमारी तरफ से शुभकामनाएं. Thank ओके. और अपने दूसरे भैया है हमारे सामने जो उनको साथ देने वाले हैं. मैं मंजीत काद्यान हूँ, हरियाणा से, हाँ, झज्जर ज़िले से। मेरा गांव दुबलदन है और मैं 2016 से ही स्विमिंग स्टार्ट की थी।
और अपने आपने ट्रेनिंग कब की, मतलब चालू कब की, और 2000 ये इवेंट कब से करने लगे आप? 2016 से मैंने इवेंट स्टार्ट कर दी थी। हाँ। और ट्रेनिंग में गांव में, नहर में और हमारे जोड़ों में करता था सबसे पहले, फिर मैंने स्विमिंग पूल में स्टार्ट की। हाँ। और आगे मैंने फर्स्ट नेशनल खेला उदयपुर में, उसमें मेरे 4 मेडल आए फर्स्ट में ही। तो हरियाणा में ऐसा ओपन सी नहीं है? हरियाणा में ओपन सी नहीं है। किया है क्या ओपन सी में swimming? यस, मैंने नॉर्थ चैनल क्रॉस कर रखा है पहले 2022 में, हाँ, सी स्विमिंग इंग्लैंड में, स्कॉटलैंड 36 किलोमीटर। मतलब आप सब लोग इंटरनेशनल स्विमर है। यस। ओके। और मतलब फैमिली का रिएक्शन कैसे था अभी जब आपने सोचा कि आप स्विमर बनना चाहते हो? या हाँ, हमारे घर में मेरे बड़े भाई राकेश पहले छोटे थे, स्विमिंग करते थे, उनका हाँ। सपना था कि मैं भी एक अच्छा स्विमर बनूं। हाँ। बाई चांस वो तो नहीं बन पाए। हाँ। फिर उन्होंने मेरी बहुत सपोर्ट की, घर वालों ने, सभी ने मेरी सपोर्ट की, और मैं आज इंटरनेशनल स्विमर बना, क्योंकि घर वालों की सपोर्ट से ही मैं आज यहाँ खड़ा हूँ। हां, घरवालों को सपोर्ट आहे. तर त्यांना घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ते सर्व काही एक कार्य करत आहेत पूर्ण. और हमारे चैनल की तरफ से आपको शुभकामनाएं. छोटे भाई जी हमारे सामने, और उनका एज 22 है, और इस उम्र में वो इतना बड़ा चैनल कंप्लीट करने वाले. इससे पहले कभी आपने ऐसा इवेंट किया है ओपन सी में? नहीं, ऐसा नहीं किया है मैंने। 2021 में स्विमिंग में 3 गोल्ड मेडल है मेरे जूनियर में। हाँ. और आपने चालू कब से किया है? 2019 से। 2019 से हाँ। आपने स्विमिंग चालू किया. आपको स्विमिंग के बारे में कैसे पता चला? आप ये मेरे गांव में एक कोच था, उसने मेरे को बताया भी ऐसे ऐसे होता है पैरा के अंदर। तो उसके बाद मैंने पहले गांव नहर में की, जोड़ में की तरह की, उसके बाद मैं नेशनल खेलने के लिए गया, उसमें 3 मेरे गोल्ड मेडल थे। अब आपके फ्रेंड्स वगैरह कैसा रिएक्ट करते हैं? अब अब आपका बहुत अच्छा करते हैं, बहुत सपोर्ट करते हैं मेरे को। सपोर्ट करते हैं. हाँ। और इसके बाद मतलब ये तो चैनल आप तीनों 100% तीनों। कंप्लीट करने वाले हो. इसके हाँ। बाद कौन सा गोल है आपका? इसके बाद आगे है इंटरनेशनल का। इंटरनेशनल अभी आपने किया है? नहीं. हाँ, अभी नहीं किया। हाँ. ओके. हमारी तरफ से आपको शुभकामनाएं. धन्यवाद. 22 वर्षामध्ये दादा आज हा इव्हेंट करणार आहे, आणि त्याचं स्वप्न आहे का इंटरनॅशनल इव्हेंट त्यांनी पुरा करावे. तर त्याला आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. थँक्यू भाई. बायजी. तर चला मित्रांनो, 2 वाजत आलेत आणि धरमतर जेटीच्या दिशेला जाण्याची वेळ झालेली आहे. 2 बोट घेऊन जाणार आहोत आपण आज. एक मिनट, आप ये अंदर आ जाइए. हे बघा थंडी पडले. त्यांचं काय चालू आहे? जागा शोधतायत, जागा शोधतायत. पोचलोय, 4 वाजलेत आणि भरपूर थंडी आहे आणि अजून इव्हेंट सुरू व्हायला आपला अर्धा तास आहे. बघा थंडी बघा. भाई तर बघा आपला ब्लँकेट वगैरे घेऊन आहे. थंडी भरपूर आहे. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत धरमतर इथे. आज आपण पाहिलं की अटल सेतू, गेटवे ऑफ इंडिया वगैरे असे भरपूर डिस्टन्स झाले. आता आपण आलेलो आहोत धरमतर गेटवे, आणि हे तिन्ही पण पॅरा स्विमर्स आहेत. पंजाब, हरियाणा वगैरे या स्टेटमधून आलेले आहेत. आणि आपल्याकडे आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आहेत. तर आज हे 36 किलोमीटरचं अंतर रिले या पद्धतीने पोहणार आहेत. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे काम करतो नारळ आणि हे आहे पटकन. जय बजरंगबली, जय श्रीराम, मोरया. सुरेंद्र ढाका जिंदाबाद. यस, स्टार्ट कीजिए. बोट को फॉलो. कम ऑन, स्टार्ट. ये साइड में चलिए. मोरया. जिंदाबाद.
पानी बड़ा है बिल्कुल पानी बड़ा है तो गूगल है ना, गूगल लगा हुआ ये पानी जा रहा है यूज है ये हे बघा आपल्या समोर आता मयेकर सर आहेत जे आजच्या इव्हेंटचे ऑब्झर्वर असणार आहेत. तर जय शिवराय सर. सर्वात पहिले सर याचा ऑफिशियल जम्प टाईम सांगा आम्हाला. याचं नाव सुरेंदर ढाका आहे. हा हरियाणावरून आला आहे आणि यांनी ऑफिशियल टाईम सांगायचं त्यांनी उडी 4:10 मारली. आणि सर तुम्ही बरेच इव्हेंट बघत असाल पण असा म्हणजे ज्याच्यामध्ये पाय कामच नाही करत फक्त हाताच्या जोरावरती स्विमिंग करत आहे तो. आणि या काय सांगाल या धैर्याबद्दल या शौर्याबद्दल एवढी डेअरिंग प्लस काय बोलाल असे तुम्ही इव्हेंट बघत असाल पण या इव्हेंटबद्दल काय बोलाल. हा इव्हेंट मी दुसऱ्या वेळेला बघतो आहे. याच्या पहिला पण एकाने इव्हेंट केला होता पण त्याचा एक पाय चालत होता एक चालत नव्हता आणि हा जो इव्हेंट करतो आहे ह्याचे दोन्ही पाय चालत नाही फक्त हातावरच करतो आहे. पण त्याचा कमाल आहे त्याच्या इव्हेंटबद्दल. ओके सर धन्यवाद सर. ओके 4:10 प्रवास सुरू केला आहे आणि त्याचे मित्रपरिवार आहेत ना सपोर्ट करत आहेत बघा. बघा बहुत बढ़िया शाबाश बहुत बढ़िया बस थंडी भरपूर आहे आणि अशा थंडीमध्ये दादाच्या हातचा गरम गरम चहा आता आपल्याला पियाला मिळणार आहे. आणि सेकंड स्विमर तयार आहे आपला थोड्याच वेळात म्हणजे 10 ते 15 मिनिटातच. हा सेकंड स्विमर आहे आणि हा थर्ड स्विमर आहे. हा सेकंड स्विमर आहे आणि हा थर्ड स्विमर आहे काय. हा आणि एक हवरचा टाइम पिरियड आहे ना. एक तासाने प्रत्येक जण उतरतो. ओके हा बघा हा चालू सायलेन्सर आहे बोटीचा. आणि आज थंडी किती आहे ते तुम्हाला बालूदादा दाखवले बघा. हे बघा सायलेन्सरला हात लावते तो भरपूर थंडी पडलंय. हे बघा मित्रांनो आता 4:10 आपण प्रवास सुरू केला होता ना दादा. 4:10 आपण प्रवास सुरू केला होता आणि आता 5:10 1 मिनिट बाकी आहे. आणि हा मित्र आहे आपला तो आता जम्प घेईल. ओके अमित. ओके सर ऑर्डर द्या. स्टॉप लग भाई शाबाश 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 शाबाश. हे बघा यानं आता वरती घेण्यात येईल बघा. रामू रामू मनीष अमित रामू रामू देख गए बिरा देख गए पीछे आ जाएंगे पीछे रामू इतना बुला ले रामू रामू हां काट दे. हां हां हो रहा है बस. अरे राम चल बस या एक राम चल राम राम उतार पीछे एक पेस कर ले एक पेस रामू ये रख जा तेज ना कर बस बॉडी ना टूटे इस हिसाब से रख बॉडी ने जमा स्लो मोशन है. हां साहब ये चल बस आगे न जा लो स्लो चल घणो तेज कर मिलते मार के सटा रहे. बहुत बढ़िया भाई बहुत बढ़िया. वैसे बॉडी ना टूट दिए बाकी चालर दे तेरी एक पेस बांध दे शरीर ने बस उड़े लिया शरीर ने. उड़े लिया बस रामू 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 हां चलो एक मिनट में
बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। वीडियो बना थोड़ा कि यार अभी की बंदे जो आई सब देखो बनाओ। शाबाश शाबाश, अंदर ना बेटा, अंदर ना बेटा, थोड़ा दूर, थोड़ा दूर। थोड़ा दूर रहे। गणदारी बोली लाइट चलने देना भैया। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। शाबाश शाबाश मित्ते, शाबाश शाबाश मित्ते चित्ते। अब अपने मंजित भैया तैयार है। 2 मिनट रुक जाओ भाई। ओके, 2 मिनिट आहे का अभी? हाँ हाँ 2 मिनट। 10-8 झाले का? 2 मिनिटं थांबायचं आहे. मग मंजित भाई आपल्या पाण्यामध्ये जायला तयार. गुड लक भाईजी. थैंक यू। चलो. मंजित भाई पाण्यामध्ये गेले आणि वरती कैसे बिजलो कॅपचा काय आता करायचा? फेकतात बोलतात. मगाशी घालायला सांगितलं की नको. शाबाश शाबाश है मंजित भाई. शाबाश शाबाश. नजदीक ले वीडियो बना. आगे कर देंगे मैम तो कोई 7:30 वाजलेत आणि आपण अजून रेवस धक्क्याजवळ अजून आलोय ना. कारण का रेवस धक्का धरमतळ जेट्टीपासून 17 ते 18 किलोमीटरमध्ये पडतो. आठ वाजून गेलेत, 8:20 झाली असतील आणि आपण पोहोचलो आता रेवस जेट्टीच्या आसपास. संतोष दा, धरमतर जेट्टी टू रेवस किती किलोमीटर असेल? 18 किलोमीटर. 18 किलोमीटर आहे. आता अर्धा डिस्टन्स राहिलेला आहे. आता अर्धा डिस्टन्स आलेला आहे. काय साधारण काय वाटतं किती वाजता पोहोचू शकतो आपण? आपण जवळजवळ आता आपण इथं 4 तासात आलो ना. हां, आता पुढे अजून 4 तास चालू. अजून 4 तास. 4-4.5 तास. आणि फ्लो वगैरे करंट वगैरे आता 2 तासात हायटाईट स्टार्ट होईल. मग फायदा आहे का आपला तोटा आहे? हा? फायद्यात चाललोय. फायदा हा, होत ना. अजून थोडा फास्ट जायला पाहिजे. अजून थोडा फास्ट जायला पाहिजे. ओके दादा. दादा काय करतोय? चाय. सेकंड टाइम चाय लवर इकडे जास्त आहेत ना दादा? हो हो. हे बघा मित्रांनो, आपला करंजा टू रेवस ब्रिजचा काम एकदम पॉवरफुल चालू आहे आणि इकडं पॉवरफुल स्विमिंग सुद्धा चालू आहे. मस्टर्ड स्ट्रोक चालू आहे सेम स्पीडमध्ये. आणि इकडं संतोष दादा हा आलोय आपण आता. आलोय ना. रेवस ब्रिज क्रॉस करून आता पुन्हा 18 किलोमीटर राहिलेलं आहे. 18 किलोमीटर आला आहे ना. ओके. डे नाईट काम चालू आहे. अभी फ्लो तो है. देखो कितना पानी फास्ट जा रहा है. हे बघा, संतोष दादा गाईड करतोय. कारण का कसं असतं, पाण्याचा प्रवाह इकडचे लोकल आणि संतोष दादा त्याच्यात तर मुरलेला आहे. एवढे वर्ष तो इव्हेंट वगैरे करते आणि हे कसे आपले सर्वजण बाहेर वगैरेचे असतात, तर त्यांना पाण्या वगैरेचा अंदाज असणार, भरती ओटीचा अंदाज नसते, फ्लोचा अंदाज नसतोय. जर काही करून बसतील त्याच्यामुळं त्याने एक अभ्यास किंवा एक सजेशन देणं गरजेचं आहे. तो सजेशन किंवा एक आयडिया पाण्याची फ्लोची संतोष दादा देत आहे त्यांना. बार बार मैं डिस्टर्ब हो रहा हूं ना. 9:12 अमित भाई पाण्यामध्ये उतरलाय. चलो.
पार केला आपण? तुला तू सांग किती केला? 26 ना? बघा 12:17 झालेत आणि आपला समोर मिडल ग्राउंड दिसतंय. तुम्हाला दिसत असेल माहिती नाही, बघा दिसतंय. मुंबई आपल्या समोर आहे. हालचाल बघा मित्रांची. हेलो भाई जी, कैसा है हालचाल? बहुत बढ़िया बोट में कैसा लग रहा है? बोट में बहुत बढ़िया लग रहा है भाई। हिला डुला ना सब? हाँ जी, हिला डुला सब लग रहा है ना? बहुत अब उतरने के बाद भी ऐसे ही सब हिलेगा. हाँ. नाम क्या है भाई जी आपका? मेरा नाम सुशील है। दोस्तों हाँ जी, हाँ जी। कैसा लग रहा है भाई अपना? बहुत बढ़िया, बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है ना? बहुत बढ़िया। ओके भाई जी. सफ़र था 36 किलोमीटर का, पूरा कर चुके हैं. 10-15 मिनट में पूरा करने वाले हैं. कैसा लग रहा है? हमको बहुत अच्छा लगा. इन्होंने बहुत मेहनत करी, हाँ, क्योंकि स्विमिंग तो एक आम इंसान की बात नहीं है. जो कि हैंडीकैप होके भी हाँ. इन्होंने स्विमिंग बहुत अच्छी करी, कम टाइम में करी है. बस हम इतना ही कहना चाहते हैं. और मुझे 3 भाई उनके साथ आए थे और कोई सोया नहीं. रात भर उनको क्या क्या बोल रहे थे आप? वो चीते क्या? मुझे बोल के दिखाओ फिर से. बोलो. वो चीते. चलो शाबाश चे मेरे चीते. शाबाश मेरे चीते. इसका नाम मिट्टे. शाबाश मेरे चीते. हाँ, ऐसे बोल के उनको मोटिवेट किया और रात भर उनके साथ खड़े रहे. और ऐसे ही दोस्त चाहिए जो हमेशा साथ रखेंगे. दोस्त आपको कैसा लगा? बहुत बढ़िया लग रहा है साहब, बहुत बढ़िया. इनका दूर नहीं है. हाँ जी, मंजिल अभी दूर नहीं. बहुत अभी तो पहुंच गए, अभी दूर नहीं है मंजिल. गाँव जाके कैसा फील होगा? बहुत प्राउड फील हो गया है. अभी गांव के लड़के इतने जुनून के साथ यहाँ पे आके इतना, मतलब ये 36 किलोमीटर का ये इन्होंने सफ़र तय किया है पानी के अंदर, बिना सोए बिना खाए पिए. बहुत बढ़िया लग रहा है. भाई जी आप सब कब से साथ में हो? हम हैं 2 साल से साथ में हूँ मैं. हाँ. तो आपकी कैसी फ्रेंडशिप है? मतलब स्विमिंग की? नहीं, वैसे ही हम मिले थे. ये भाई मिला था मेरे को, साहिल. उसके थ्रू मेरे को आगे से ये सब मिले. बेस्ट फ्रेंड हो गए हो. बहुत बेस्ट. थैंक यू सो मच. चला तर आपण पोचलो गेटवे ऑफ इंडियाजवळ आणि आपले 3 स्पेशल स्विमर एक सोबत हा इव्हेंट पूर्ण करणार आहेत, फिनिश करणार आहेत. तुम्ही बघू शकता. खूप प्राऊड मुमेंट आहे मित्रांनो. खूप भारी वाटते. हाथ कटेगा इधर आओ आगे आओ. आराम के साथ.
अरे आ जाओ इधर। तीनों भी ऐसे घुमाओ घुमाओ आप इधर सर्वांना जय शिवराय। आज आपण पाहिलं की आज आपल्यासोबत पॅरास्विमर्स आहेत तिन्ही सुद्धा। त्यांनी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा 36 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे। आणि आपल्यासोबत तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक म्हणून मयेकर सर आहेत, तर ते त्यांचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील। सर प्लीज। त्यांचा ऑफिशियल टाईम आहे 9 तास 40 मिनटं आणि 42 सेकंद। तसंच त्यांना ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे साई पाटील आणि राज पाटील हे दोघंही सर्टिफिकेट देतील। अमित बडा नाव सुरेंद्र बघा कुमार। कोणाचं कुठलं आहे ते. सुरेंद्रजी। हां आणि आपल्या ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफीज जयेश पाटील देतील। देते ना प्रत्येकाला एक एक दे। आणि मेडल्स राज पाटील त्यांना तिघांना मेडल्स पाठवतील। तसेच आपण पाहिलं की एवढ्या कडाकीच्या थंडीमध्ये सुद्धा त्यांनी सकाळी पहाटे जंप केलेली आहे समुद्रात धरमतरीतून आणि आता गेटवे इथे त्यांनी फिनिश केलेलं आहे। तर त्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। आणि त्यांनी आज जो हा उपक्रम केलेला आहे तो जे पुऱ्या भारतामध्ये नव्हे तर पुन्हा जगामध्ये जे पॅरा लोक असतात त्यांच्यासाठी हा चांगला संदेश दिलेला आहे। तर त्यांच्या मनापासून शुभेच्छा आणि जय जय महाराष्ट्र। सर्वांनी उत्तमरित्या आपला हा आजचा प्रवास पूर्ण केलेला आहे। जो सपना लेके आप यहाँ पे आए थे, मुंबई आए थे, वो पूरा हो चुका है। कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है सर। जो हम यहाँ पे सपना लेके आए थे हम अरब सागर को पार करेंगे वो हमने किया और अभी आने वाले 7 समुंदर भी पार करेंगे। अरे उसके लिए आपको शुभकामनाएं मेरे तरफ से। Thank you। और दोस्त आपने इतने कम उम्र में और इस परिस्थिति में पूरा किया ये इवेंट कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लग रहा है। ओके भाई जी आपने जो हमेशा हंसते रहते हैं कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा फील हो रहा है और बहुत अच्छा लग रहा है। अभी जस्ट हमने फिनिश किया है चैनल पूरा और स्विमिंग करके अच्छा लगता है हमेशा ही मेरे को। और आगे का गोल क्या है? आगे का गोल है हमें 7 क्रॉसिंग चैनल है, ये एक चैलेंज होते हैं। ये 7 के 7 चैनल 16 चैनल पार करने जा रहा हूँ मैं। ओके आपके लिए शुभकामनाएं मेरी तरफ से। और ये अपना दोस्त है वो 22 साल के, आपके आगे का गोल क्या है? आगे 7 समंदर पार करना है सर। 7 समुंदर पार करना है और इंटरनेशनल खेलना है सर। इंटरनेशनल खेलना चाहते हैं। ओके शुभकामनाएं मेरी तरफ से आपको। तर चला मित्रांनो व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि या व्लॉगमधून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या। म्हणजे कधीच हार नाही मानायची, स्वतःला प्रिपेअर करायचा, जिद्द चिकाटी, या सर्व काही गोष्टी या व्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः देखील बऱ्याच गोष्टी शिकलो की कधी आपण हार नाही मानली पाहिजे। बघा 3 हँडिकॅप मित्र आज जाऊन 36 किलोमीटरचा धरमतर जेटी टू आपला गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास पूर्ण केला, ते पण 9 तास 40 मिनटामध्ये। हार नाही मानली, थकले पण थांबले नाही, आपला प्रवास सुरू ठेवला आणि फायनली त्यांनी हा प्रवास पूर्ण केला। हाच मोटो घेऊन हा 2026चा प्रवास सुरू करायचा आपल्याला
आणि बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या आहेत. तर या व्लॉगमधून बऱ्याच गोष्टी परत एकदा सांगतो, बऱ्याच गोष्टी शिकलो. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण कुठल्या दुःखात असाल, दुःख चिंता ठेवू नका. आजच्या व्लॉगमध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवात करा, जर केली नसाल तर चालू ठेवा प्रयत्न, सक्सेस नक्कीच भेटेल. तर हा व्लॉग इथं सेंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय शिवराय, काळजी घ्या.